दारिद्र्य, बेरोजगारी. आता बघा, हे दोन चॅप्टर बघणार आहोत. तुम्ही आतापर्यंत एक मागच्या जर 7 ते 8 वर्षाच्या एक्झामचा किंवा त्या पेपरचा अंदाज जर घेतला असेल तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल की या दोन चॅप्टरवर 100% प्रश्न येतो म्हणजे येतोच यावर. राईट? म्हणजे बऱ्याच पेपरला तर बघितलंय, म्हणजे एमपीएससी प्रिलियमला किंवा युपीएससी प्रिलियमला किंवा कंबाईनच्या प्रिलियमला कधी 2 तर कधी 3 किंवा कधी कधी 4 क्वेश्चन यावर आलेले आहेत. बघा, इतकं इम्पॉर्टंट आहे यावर. जे तुमच्या जुने लोक आहेत, ज्यांनी पेपर बघितलेले, त्यांना या प्रश्नांचा अंदाज आहे. नवीन लोकांनी व्यवस्थित लक्ष द्या, जुन्यांनीही समजून घ्या. आता पहिली गोष्ट, आपल्याला 3 संकल्पनांवर बोलू आपण, मग त्यानंतर पुढे शिकवायला स्टार्ट करू. की यावर एक, रोजगार म्हणजे कोण असतो. त्यानंतर बेरोजगार कोण असतो आणि खऱ्या अर्थाने दारिद्र्य कोणाला म्हणतात, यावर थोडी चर्चा करू आपण. की आता तुम्ही सांगा बाळांनो, रोजगार कोणाला म्हणायचं? रोजगार एम्प्लॉय आहे, हा ज्यापाशी नोकरी आहे, ज्यापाशी काम आहे. ठीक आहे, ओके, मी तुमचं ओपिनियन ऐकून घेतो सगळ्यांचं. हा बोला. ज्यांना काम आहे, ज्यांना काम नाही तो रोजगार. असं कसं बाळा? ज्यांना काम आहे तो रोजगार. ठीक आहे, ओके. हा बोला. हा ठीक आहे, बरोबर आहे, क्लोज गेला. ठीक आहे, तुम्हाला काय वाटतं? नाही, ठीक आहे. आता मीच बोलतो यावर. इकडे बघा, तर रोजगार म्हणजे कोण असतो? एखादा व्यक्ती काम करत असेल आणि ते काम केल्यामुळे त्याच्या उत्पन्नात भर पडत असेल, त्याला त्याचा मोबदला मिळत असेल, म्हणजेच त्याचं दरडोई पर कॅपिटा उत्पन्न वाढत असेल आणि ही वाढ झाल्यामुळे देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात, नॅशनल इन्कम मध्ये सुद्धा वाढ होत असेल, त्याच उत्पन्नाला आपण किंवा त्याच बाबीला आपण रोजगार म्हणायचं. म्हणजे त्या व्यक्तीला आपण रोजगार म्हणू शकतो की ज्याला दिवसाला पैसा येतोय, ज्याला पैसा मिळतोय, मोबदला मिळतोय आणि त्याने देशाच्या उत्पन्नात भर होते, त्यालाच म्हणायचं रोजगार. मग बऱ्याच वेळेस बरेच लोक काम करताना दिसतात, मात्र त्यांना रोजगार म्हणावं लागत नाही. जसं एखाद्या कुठल्या तरी ऍक्टिव्हिटीज ते बिझी असतात. जसं आपल्या घरामध्ये आई असेल, ताई असेल, बिचारा ते घराची सगळी कामं करतात, वर्करने ते काम करताना दिसतात, मात्र त्यांना मोबदला मिळतो का रे? नाही मिळत. मग त्यांना रोजगार म्हणायचं का? नाही म्हणायचं. ठीक आहे, म्हणता येत नाही. रस्त्यावर वावरताना आपल्याला दिसतंय की रस्त्याच्या कडेने काही भिकारी भीक मागताना दिसतायत, काहीतरी करतायत, त्यांना आपण पैसे देतो. पण आता पैसा दिला, त्यांच्याकडे पैसा आला, पैसा येतोय, पण ते रोजगार आहे का? ते रोजगार नाही. म्हणजेच यांनी अशी कृती केली पाहिजे की ज्यांच्या उत्पन्नात भर पडेल आणि स्वतःच्या उत्पन्नातच नव्हे तर देशाच्या उत्पन्नात सुद्धा भर पडेल, त्यालाच म्हणायचं रोजगार. राईट? चला, रोजगार तर कळला सर आम्हाला, एम्प्लॉय कळला. याच गोष्टींसाठी चाललोय बरं का आपल्या आयुष्यात. तुम्ही अभ्यास कशासाठी करताय? बाळा, सरळ सरळ पैसा न बोलता काहीतरी वेगळे शब्द बोल. हा, रोजगार मिळवायचा आहे, ठीक आहे, मग या स्टेबल व्हायचंय, काहीतरी पैसा बोलला की असं उपकृती मनाला लय लागते रे, असं डायरेक्ट बोलू नये ना. बरोबर आहे का नाही सचिन भाऊ? बरोबर. असं काहीतरी 2-4 शब्द दिलेत ना तुमच्या समोर, ते बोलायचे. बरं वाटते? नाही बाबा, पोरगा लय गुणी, किती विचार करतो असं वाटेल की. आता बघा, बेरोजगार. आता बेरोजगार म्हणजे अनएम्प्लॉय. याची व्याख्या तर तुम्ही अगदी पटापट सांगणार. बोला सर. तुम्हाला आमच्याकडे बघून असं वाटत नाही का हो? बरोबर आहे ना? निमे लोक मनातल्या मनात वाटली बघा, आमच्याकडे एकदा बघा आणि तुम्हीच व्याख्या तयार करा. बघा आहे का नाही? चला, तर एक तात्विक व्याख्या सांगतो. खरं म्हणजे टेक्निकली जर बघितलं तर इथं एकही बेरोजगार नाही टेक्निकली. मग टेक्निकली जी व्याख्या आहे ना ती मी सांगतो बघा,
की याची जगमान्य व्याख्या काय. एखादा व्यक्ती आहे, हा तो व्यक्ती, आपल्या ड्रॉइंगवर संशय घेऊ नका फक्त तुम्ही. एखादा व्यक्ती, ठीक आहे, ड्रॉइंग कडे नाही रे, व्यक्ती राहू द्या फक्त. आता हा व्यक्ती आहे त्या वेतनदरावर हा काम करायला तयार आहे. आणि काम करण्यासाठी जे मानसिक बळ आणि शारीरिक बळ त्याच्याकडे जे हवं असतं ते त्याच्याकडे आहे. काम करायला जे हवंय ते त्याच्याकडे आहे. आणि तरी सुद्धा त्याला मागून काम मिळत नाही, तर त्यालाच म्हणायचं बेरोजगार. आता सोप्या भाषेत सांगतो, एखादा व्यक्ती त्याच्याकडे ताकद पण आहे, मानसिक चातुर्य पण आहे, की तो काम करायला रेडी आहे, तेवढ्या पगारावर काम करायला रेडी आहे, आणि तो कामाची मागणी करतोय तरी त्याला काम मिळत नाही, म्हणजे हा झाला बेरोजगार. मग यासाठी जरा वयाचा क्रायटेरिया पण विचार केला जातो. किती? 15 ते 59. 15 ते या कालावधीमध्ये बरोबर या बेरोजगारीचा विचार केला जात असतो. मग तुम्हाला कळलं? मग आता सांगा बरं, तुमच्यापैकी कोण असं आहे की ज्याला आहे त्या वेतनदरावर काम करण्याची इच्छा, आम्ही मागतोय पण मिळत नाही? एक हात वर. नाही बाळा, त्यात पण नाही बसणार बघ. मागतोय म्हणजे तू स्पेसिफिक काम मागतोय, आहे त्याला रेडी नाही. ठीक आहे, रस्त्याने वावरत असताना करे बाबा काम आहे करे बाबा, असंही ठीक आहे ना, ते वेगळं. तू आहे त्या कामदारावर, आहे त्यावर नाही. म्हणूनच आपण एक सरळ गोष्ट आहे की आपण आपल्या मनाने इथं थांबलेलो आहोत, मनाने अभ्यास करतोय आपण, राईट आहे. कारण आपल्याला कोणत्याही कामाला आपलं पॉझिटिव्ह रिस्पॉन्स नाही का मला ते करायचंच आहे, नाही. तुम्हाला चांगला जॉब पाहिजे, तुम्हाला बेस्ट, तुम्हाला लक्झरियस, तुम्हाला प्रतिष्ठेचा जॉब पाहिजे, म्हणून तुम्ही थांबले आहात, राईट आहे. चल, आता दारिद्र्य म्हणजे काय? काय म्हणता आपण ज्यांना दारिद्र्य म्हणायचो ते? असं कसं बरं? काय ते आपण चालता मित्राला दरिद्री असे, ते दरिद्री, हे फरक आहे ते. आता असं कसं बरं? ठीक, येस, हे भारतातली व्याख्या काय? ज्या व्यक्तीला 2 वेळचं सुद्धा पोटाला अन्न मिळत नसेल त्या व्यक्तीला दारिद्र्य म्हणायचं. म्हणजे 2 वेळचं अन्न मिळवण्या इतपत सुद्धा त्याची अर्निंग नसेल, उत्पन्न नसेल, त्याला म्हणायचं दारिद्र्य, राईट. आता मी जाऊ बाळांनो पुढे, ठीक आहे. चला मग आता एक संकल्पनेवर. आता हे झाले आपले डेफिनेशन. आता थोडस भारताबद्दल बोलू, पूर्वीच्या काळापासून आताच्या काळापर्यंत. खरं म्हणजे भारतात दारिद्र्य कसं निर्माण झालं, थोडस याच्यावर आपण बोलू. आता पूर्वीचा काळ होता, आपला भारत अतिशय सुखद, अतिशय संपन्न होता. भारतामध्ये किंवा भारताचा व्यापार हा जागतिक पातळीवर खूप मोठा हिस्सा भारताचा होता. स्वयंपूर्ण देश म्हणून, स्वयंपूर्ण भाग म्हणून, की ज्याला कोणत्याही बाबींची दुसऱ्या देशांची गरज नाही, दुसऱ्या भागांची गरज नाही, असा स्वयंपूर्ण असणारा आपला भारत होता. कालांतराने आपल्या भारतावर व्यापाराच्या निमित्ताने का असेना परकीयांची नजर पडली आणि भारतासोबतचा व्यापार सुरू झाला. आणि हा व्यापार वृद्धिंगत होत 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 परकीयांचं आक्रमण, परकीयांचं साम्राज्य आपल्यावर हळूहळू निर्माण झालं. त्यामध्ये म्हणतो आपण की आपल्याकडे पोर्तुगीज आले, डच आले, इंग्रज आले, फ्रेंच आले, आणि या सगळ्यात जास्त चातुर्य संपन्न निघाले ते इंग्रज. आणि इंग्रजांनी हळूहळू भारतात त्यांचा साम्राज्य विस्तार केला. मग आता तुम्ही म्हणाल इंग्रजांचं आगमन आणि दारिद्र्य यात काय बरं संबंध? तर खऱ्या अर्थाने जर कोणी आपल्याला लुटलं असेल, जर खऱ्या अर्थाने आपली कोणी पिळवणूक केली असेल, तर त्याचं अग्रगण्य नाव म्हणजे इंग्रजच. त्यांनी लुटलंय, खऱ्या अर्थाने त्यांच्यामुळे बेरोजगारी ओढवली आपल्यावर. मग ते कशी? तर एक उदाहरण देतो बघा. ब्रिटिशांनी एक गोष्ट केलेली होती की एक बरेचशी उदाहरण आहे, त्यातली एक रेल्वे, एक उदाहरण देतो. रेल्वे बद्दल तुम्हाला माहिती की 16 एप्रिल 1853 ला पहिली रेल्वे भारतामध्ये सुरू झालेली होती, की जो डलहौसीचा काळ होता. आणि ही रेल्वे निर्माण झाली पुढे, म्हणजे सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर 14 डबे वगैरे याला लावलेले होते, 400 जणांनी प्रवास केला, 3 इंजिन होते, ते सगळ्या गोष्टी तुम्ही पाठ केलेल्या आहेत. मात्र एका व्यक्तीने याचं वर्णन चाक्या मसुबा केलेलं होतं. आता चाक्या मसुबा का केलं?
तर पुढे एक गोष्ट निर्माण झाली का या चाक्या मसोबाने या रेल्वेनेच खऱ्या अर्थाने लूट केली. कारण या कारण पण तसं होतं, रेल्वे हे भारताच्या फायद्यासाठी अजिबात तयार करण्यात आलेली नव्हती. जर तुम्हाला एक्झामला कोणताही असा प्रश्न आला की ब्रिटिशांनी ही गोष्ट निर्माण केलेली आहे भारतीयांच्या फायद्याच्या दृष्टीने, तर वाक्य सरळ चूक करा त्याला. ब्रिटिशांनी अशी कोणतीच गोष्ट केली नाही की जे भारताच्या फायद्याचं असेल. बरोबर आहे सचिन भाऊ, तुमचा इतिहासाचा अभ्यास खूप छान आहे. तर ही गोष्ट बरोबर आहे ना की एकही गोष्ट त्यांनी केलेली नाही. वरन त्यांनी असाच प्लॅन केलाय की भारताला लुटता कसं येईल, पिडता कसं येईल. त्यासाठीच्या अनेक बाबींपैकी एक ही रेल्वे होती. ही रेल्वे काय करायची तर भारतातनं जो कचरा मटेरियल असायचा तो रेल्वेत भरायचा, ते बंदरापर्यंत जायचा, तिथून बंदरावरनं तो युरोप खंडात जायचा आणि युरोप खंडामध्ये पहिल्यांदा इंडस्ट्रियल रेव्होल्युशन झाल्यामुळे, औद्योगिक क्रांती झाल्यामुळे तिथं हँडमेड ऐवजी मशीन मेडच्या साह्याने वस्तू बनायच्या. त्यातलीच एक म्हणजे कापड. इथनं जर कापूस घेऊन गेले तर अतिशय छान कापड तिकडनं बनवून यायचा, तो त्या बंदरापर्यंत यायचा आणि हा चाक्या मसोबा म्हणजे रेल्वे ही पूर्ण भारतभर पोहोचवायची. अतिशय कमी दराने आपल्याकडनं हा कापूस घेऊन जायची, कच्चा रवा मटेरियल घेऊन द्यायचे आणि तिकडनं आणताना तो कापड अतिशय चढ्या दामने जास्त किमतीने आपल्यालाच विकायचे. अरे म्हणजे माल आमचाच घेऊन जातायत कमी रेटने, तिकडनं कापड प्युअर करून आणतायत आणि आमचाच कापूस त्याने आमच्याच कापसाचा कापड बनवला आणि आम्हाला जास्त रेटने विकतायत. पिळवणूक आहे ना शुद्ध ही. आणि हीच गोष्ट कोणाच्या लक्षात आलेली होती तर दारिद्र्य मोजण्यासंदर्भात, म्हणजेच मी असं म्हणेल की राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासंदर्भात एक समिती नेमलेली होती पहिल्यांदा. ती समिती कुठली बाळा? दादाभाई नौरोजी यांच्या अध्यक्षतेखाली. आणि ही गोष्ट दादाभाई नौरोजींना सर्वप्रथम कळली भारतामध्ये. राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना त्यांच्या लक्षात आलं की प्रत्यक्षरित्या अप्रत्यक्षरित्या भारतीयांची लूट होते. दिवसेंदिवस भारतीयांचा पैसा हा युरोपला चाललाय आणि यामध्ये सगळ्यात मोठं योगदान या चाक्या मसोबाचं आहे. म्हणजे एका व्यक्तीने तर म्हटलेलं होतं, गजनीच्या मोहम्मदाने 19 वेळा स्वारी करून सुद्धा भारताला जितकं लुटलं नसेल तितकं ह्या एकट्या चाक्या मसोबाने म्हणजे या रेल्वेने लुटलंय. असं हिचं वर्णन होतं बघा. रोजच्या रोज फेऱ्या आणि रोजच्या रोज कचरा मटेरियल तिकडे आणि तिकडून बनवून भारतात आणायचे आणि भारतीयांची लूट करायचे बघा. पण ही लूट दिसायची नाही. मग कधी कळली आणि कोणाला कळली? दादाभाई नौरोजींना. आणि मग दादाभाई नौरोजींनी त्यावर एक ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथाला म्हणतो आपण आर्थिक निस्सारणाचा सिद्धांत. यालाच म्हणतो आपण ड्रेन थेअरी. काय म्हणतो याला आपण? ड्रेन थेअरी म्हणत असतो, राईट आहे. या ड्रेन थेअरी मध्ये सगळ्या या गोष्टी उलगडलेल्या होत्या की भारतीयांचं दारिद्र्याचं मेन कारण काय आहे, भारतीयांना लुटलं कशा पद्धतीने जात आहे. मग ब्रिटिशांनी हळूहळू या गोष्टी तयार केल्या. बऱ्याच ठिकाणी तर असं मांडून ठेवलेलं आहे की भारतामध्ये बँकिंग सिस्टीम निर्माण करण्याची किंवा बँक व्यवस्था निर्माण करण्याचं ब्रिटिशांचं मेन कारण असं होतं की भारतीय वित्तावर, भारतीय पैशावर ब्रिटिशांची चांगल्या पद्धतीने पकड यावी. 1773 मध्ये तो वॉरन हेस्टिंग म्हटलेला होता किंवा त्याने एक योजना आणलेली होती की भारतामध्ये पहिली मध्यवर्ती बँक आपण निर्माण करू आणि त्या बँकेचं नाव बँक ऑफ बेंगॉल आणि बिहार देऊ. काय कारणास्तव ती तयार व्हायला थांबली. मात्र हळूहळू हिल्टन यंग आयोग असेल किंवा अंतर्गत बाबीतली जे काही चर्चा असेल, ब्रिटिश पार्लमेंटची चर्चा असेल, त्या चर्चेने बरोबर 1934 मध्ये आरबीआय निर्माण केली आणि ते सुद्धा कोणाची होती? ब्रिटिशांचीच होती. ते काही भारतीयांची नव्हती. मग या सगळ्या पैलूतनं आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की ब्रिटिशांनीच खऱ्या अर्थाने भारतात दारिद्र्याला तोड फोडलेलं दिसतंय. म्हणजे यांच्याच काळामध्ये आपली लूट झालेली दिसते, राईट आहे. मग आता हा जो पार्ट मी बोललो की जो पुस्तकात नसतो, हा समजून घेण्याचा पार्ट असतो. आता पुस्तक किंवा कुठल्याही नोट्स किंवा कुठल्याही बाबी इथून पुढे चालू होतात की दारिद्र्य मोजण्यासंदर्भात, बेरोजगारी मोजण्यासंदर्भात कुठल्या समित्या होत्या, त्यांनी काय रिपोर्ट दिले, किती टक्के दारिद्र्य होतं, कोणत्या वर्षी होतं आणि दारिद्र्य आणि बेरोजगारी मोजण्याच्या पद्धती कोणत्या होत्या, इथून पुढे सुरू होतात, राईट. जाऊ आता मागे. चला बाळांना आता बघा मागे दिसतंय का? मला पहिल्यांदा सांगा.
बर, आता इकडे बघ बडा, दारिद्र्य म्हणजे काय दिसतंय का मागे पहिल्यांदा सांगा. दिसतंय? तुम्हाला दिसतंय? मागे दिसतंय? मी दिसतोय का? हा, ठीक आहे. आता बघा, दारिद्र्य म्हणजे काय, व्यक्तीच्या जीवनातील अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य, किमान मूलभूत गरजा भागवता न येण्याची वेळ म्हणजे दारिद्र्य होय. पहिल्यांदा आपल्याकडे तीनच गोष्टी मोजल्या जात होत्या: अन्न, वस्त्र, निवारा. अन्न खायला, वस्त्र कपडे, निवारा राहायला. ज्याला खायला, कपडे घालायला, ज्याला राहायला जागा मिळाली आहे, तो व्यक्ती दारिद्र्य नव्हता. पण जसा जसा काळ बदलत गेला, जसं जसं मॉडरेट भाग आला, जसं जसं आपण 21व्या शतकाकडे येत गेलो, तशा तशा अजून दोन गोष्टी वाढत गेल्या. ते म्हणजे एक शिक्षण आणि दुसरं आरोग्य. मग दारिद्र्य मोजत असताना या पाचही बाबींचा आज विचार केला जात असतो. कुठलं कुठलं? अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि बरोबर. चला आता पुढे. आता या ठिकाणी मास पॉवर्टी म्हणजे काय दिलंय बघा, याला जनदारिद्र्य असं म्हणतात. ज्यावेळी समाजातील मोठा गट, बघा हा शब्द व्यवस्थित बघायचा, मोठा गट. समाजातील मोठा गट म्हणजे काय? समाजाची जास्तीत जास्त लोकसंख्या. ठीक आहे. समाजातील मोठा गट जीवनातील मूलभूत गरजा भागवू शकत नाही, अशा परिस्थितीला जनदारिद्र्य असं म्हणतात. जन या शब्दात काय? जनता. जनतेचा खूप मोठा गट. समजा 100 लोक आहेत, या 100 पैकी जवळपास 50 ते 60 लोक आपल्या दैनंदिन गरजा भागवू शकत नाहीत, म्हणजे हा मोठा गट आहे. या मोठ्या गटाला म्हणतात मास पॉवर्टी. सोप्या शब्दात एकदम. ज्यावेळेस तुम्ही ते मास पॉवर्टी वाचतात, व्हॉट इज अ मास पॉवर्टी, आणि त्या ठिकाणी एक्सप्लेन केलेलं असतं, इतकं टेन्शन येतं ना वाचायला, व्हॉट इज अ मास पॉवर्टी. आणि 2-3 पेज वाचल्यानंतर ते विचारलं, अरे बाबा तुला काय कळलं? काहीच नाही कळलं. अरे मग सोपं लक्षात ठेव की मास पॉवर्टी बहुसंख्य लोकांतील, म्हणजे सर्व लोकांतील जास्तीत जास्त लोकांच्या दैनंदिन गरजा पूर्ण होत नाहीत, याला म्हणतात मास पॉवर्टी. संपलं. राईट. चला खाली आला. आता हा एक बुक आहे बघा, द नेचर ऑफ द मास पॉवर्टी. कोणाचा आहे बघा, हे वाचलेलं असेल तुम्ही. कोणाचा आहे? जॉन काय जन हा गणपती ते भाऊ. हा जॉन भाऊने म्हटलं होतं की त्याने एक लिहिलेलं होतं बघा, द नेचर ऑफ द मास पॉवर्टी. आणि द नेचर ऑफ द मास पॉवर्टी याच बुक मध्ये पहिल्यांदा मास पॉवर्टीची संकल्पना मांडलेली होती बघा. पहिल्यांदाच जगाला जर पहिल्यांदा मास पॉवर्टी कळली असेल तर ह्या ठिकाणी या बुक मध्ये द नेचर ऑफ द मास पॉवर्टी. खाली आता तीव्र दारिद्र्य म्हणजे काय? तीव्र या शब्दातच आहे. कसं? तीव्र. ठीक आहे. खाली तुलनात्मक दारिद्र्य मोजण्यासाठी बहुआयामी दृष्टिकोन सुद्धा विचारात घेतला जातो, त्याला तीव्र दारिद्र्य असं म्हणतात. आता जर एखादी तुलना जर तुम्हाला करायचं असेल, तुलना करण्यासाठी बहुआयामी दृष्टिकोन. बहुआयामी म्हणजे काय? जास्तीत जास्त अँगलने, जास्तीत जास्त बाबीने तुलनात्मकरित्या दारिद्र्य मोजण्याचं काम करणे, त्याला तीव्र दारिद्र्य असं म्हणतात. जसं व्यक्तीला फक्त जर दोनच गोष्टीवर मोजायचं असेल, अन्न, वस्त्र, निवारा, तर हे झालं नॉर्मल. याच्या तुलनेत जर बघायचं आहे, अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण, जास्तीचा दृष्टिकोन जर मी ऍड करतोय, तर या ठिकाणी मिळणारं दारिद्र्य हे तीव्र दारिद्र्य असतं. म्हणून इथे एक शब्द दिलेला आहे. कसा आहे? कसा दृष्टिकोन? बहुआयामी. बहु म्हणजे जास्तीचा, मल्टी डायमेन्शनल. ठीक आहे. चला आता पुढे तुलनात्मक दारिद्र्य, रिलेटिव्ह पॉवर्टी. जेव्हा व्यक्तीच्या अथवा समूहाच्या मूलभूत गरजा पूर्ण होतात, परंतु मध्यम उत्पन्न गटाच्या तुलनेत उत्पन्न कमी असते, तेव्हा त्याला तुलनात्मक दारिद्र्य असं म्हणतात. बघा बेटांनो, काही काही गोष्टी तुम्हाला बाकी तुम्हाला कुठेच मिळणार नाहीत बरं का, तुम्ही सर्च करून घ्या वाटल्यास. ठीक. आता तुलनात्मक म्हणजे काय, रिलेटिव्ह म्हणजे काय? जेव्हा व्यक्तीच्या अथवा समूहाच्या मूलभूत गरजा पूर्ण होतात. म्हणजे मी असं म्हणतोय, एका व्यक्तीच्या मूलभूत गरजा पूर्ण होत आहेत. ठीक आहे. मिळतंय, खायला मिळतंय, राहायला मिळतंय, कपडे मिळतंय, आरोग्य, शिक्षण आहे. पण तरीही काही गटांच्या, काही जणांच्या तुलनेत त्यांचं उत्पन्न कसं असेल रे? कमी असेल. फक्त त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण होत आहेत. मग त्यावेळेस काय केलं जातं, यामध्ये हा शब्द बघा, तुलनात्मकरित्या जर बघितला आपण, तर तुलनात्मकरित्या यांचं उत्पन्न कमी आहे ना, मग तुलनात्मकरित्या जर हे उत्पन्न कमी आहे, तर याला म्हणतात
तुलनात्मक दारिद्र्य म्हणतात. काय म्हणतात याला? तुलनात्मक दारिद्र्य म्हणतात. त्यानंतर पुढे बघा आता, दारिद्र्याची सातत्यता. लक्षात येत आहे ना बाळा? चला आता बघा, दारिद्र्याची सातत्यता यामध्ये जेव्हा चालू वर्षी व मागील 3 वर्षांपैकी 2 वर्षे एखाद्या कुटुंबाचे उत्पन्न खूप कमी असेल तर त्या परिस्थितीला दारिद्र्याची सातत्यता असे म्हणतात. सातत्य राहणे म्हणजे काय? एखादी गोष्ट आहे तशी राहणे. सातत्य राहणे म्हणजे काय? जसं तुम्ही अभ्यासात सातत्य ठेवतात, ही खूप चांगली बाब आहे, म्हणजे तुम्ही सतत अभ्यास करतात, बरोबर आहे ना? हा हो म्हणा की हो, मग हो तसं. पण इथं अभ्यास बाजूला करा, हा शब्द बाजूला करा, स्टडी बाजूला करा. सातत्य कशातलं दिसतंय? दारिद्र्याचं. म्हणजे दारिद्र्यात सातत्य म्हणजे दारिद्र्य आहे तसं पुढे पुढे बस हे संकल्पना बघा. आता इथं काय? इथं सातत्य चालू वर्षी व मागील 3 वर्षापैकी. आता चालू आणि मागचे किती? 3. यापैकी किती वर्ष बेटा? 2 वर्ष कुटुंबाचं उत्पन्न कसं असेल? कमी असेल तर त्या परिस्थितीला काय म्हणायचं? बस. म्हणजे एक लक्षात ठेवायचं, हे चालू वर्ष, मागचे 3 वर्ष बघा, ते मागचं हे आणि हे, कळलं ना? हा, यावर्षी बरं आहे हो, मागच्या 2 वर्ष काय माझं उत्पन्न कमी, माझं काय उत्पन्न कमी, ते बी हे बी दोन्ही वर्षात कमी राहिलं का? नाही दारिद्र्यात सातत्य. चला म्हणा मग. आता बरेच जण मनातल्या मनात म्हटले असतील, गुजर सर दारिद्र्य दिसतंय भाऊ. अरे नाही, म्हणजे उदाहरण त्यांच्यावर आलंय ना, असं बी भाऊ असं. ठीक आहे, झालं का क्लिअर बाळांनो? ठीक आहे. जिथं जिथं तुम्ही हसाल 100% परमनंट लक्षात राहील. आणि जिथं जिथं तुम्ही खूप सिरियस व्हाल ना, सारखं माझ्याकडे बघाल, मी समजून जातो. वर्गाच्या बाहेर निघतं डिलीट होतं इथं. हो हो, मी कन्फर्म समजून जातो. मी जोपर्यंत तुझ्या चेहऱ्यावर स्मित असते ना, तू बरोबर या चौकटीत आहेस. तुझ्या चेहऱ्यावरच हसू गेलं की मग तू या चौकटीत कुठं दिसत नाही बाहेर, मला फक्त इथं शरीरावर बसलेला असतो बघ. राईट? आता बघ बेटा, दारिद्र्य अंतर म्हणजे पॉवर्टी गॅप म्हणजे काय? ही संकल्पना कोणी आणली? सांगेल मी पुढे बरोबर की पॉवर्टी गॅप ही संकल्पना कोणी आणली. यात बघा, ही संकल्पना सर्वप्रथम कोणी मांडलेली होती? जागतिक बँक, वर्ल्ड बँकेने हे विकसित केली. भारतात या संकल्पनेचा वापर गौरव दत्त आणि मार्टिन यांनी केला. हे दोन्ही नावं विचारलेली आहेत, गौरव दत्त आणि मार्टिन. यानुसार दारिद्र्य रेषेपासून असणारी सरासरी याला गृहीत धरली जाते. म्हणजेच पॉवर्टी गॅप याचा अर्थ काय बघा, की एक बॉर्डर लाईन कव्हर केली जाते. बॉर्डर लाईन कव्हर केली जाते, ज्याला NSSO ने 1973-74 मध्ये आखून दिलेली जी लाईन होती त्याला दारिद्र्य रेषा म्हणतात. या दारिद्र्य रेषेच्या वर असणारे जे व्यक्ती आहेत, म्हणजे या उत्पन्नाचा काहीतरी क्रायटेरिया त्याच्या वर असणारे असतात APL, याला म्हणतो अबव पॉवर्टी लाईन. ज्यांचं उत्पन्न ठरलेल्यापेक्षा जास्त आहे आणि ठरल्यापेक्षा ज्यांचं कमी असेल त्याला म्हणतात BPL. काय म्हणतो बाळा? बिलो पॉवर्टी लाईन. बिलो पॉवर्टी लाईन. मग यामध्ये बिलो पॉवर्टी लाईन नुसार याच्या खाली किती मेंबर आहेत हा असते पॉवर्टीचा गॅप. ठीक आहे. आता गौरव दत्तने मांडली, कसं लक्षात ठेवायचं बघा. आता पहिल्यांदा तर वर्ल्ड बँकेने मांडलेली आणि दुसरी इकडे कोणी? गौरव दत्त आणि मार्टिन. गौरव दत्त आणि, तरी तुम्ही विसराल गौरव दत्त आणि मार्टिन. गौरव कसा भारतीय नाव वाटते का नाही, आणि मार्टिन कसं हिमालयन ब्रिटिश वाटते, असं वाटते का नाही? हा, असं वर्करने बघल्यानंतर असं कोण श्रीमंत वाटते तुम्हाला, मार्टिन की गौरव? हॅलो मार्टिन. हा, तर मार्टिन असं श्रीमंत वाटते. हा हा हा, मार्टिन नाव असं समजायला उदाहरण देतोय रे. असं काही कोणी नावावर नसते का? समजा तुम्ही मार्टिन असं श्रीमंत आणि बिचारा आपला गौरव कसा गरीब एकदम. श्रीमंत हा गौरव गरीब, यांच्यामध्ये बघा किती पॉवर्टीचा गॅप आहे का नाही? काय त्यांच्या कशाचा गॅप? बस. मग या दोघांनी मांडलेली संकल्पना म्हणजे पॉवर्टी गॅप. संपलं. राहील लक्षात? चला पटकन
आता इकडे म्हणा, पटापट पटापट मला उत्तर द्यायची बघा. मला सांगा, एखाद्या व्यक्तीला दारिद्र्य म्हणायचंय किंवा एखादा व्यक्ती दारिद्र्यात येतोय, मग त्यामध्ये कशाचा विचार केला जातो रे? पटकन सांगा बघा. बरोबर आहे, अन्न वस्त्र निवारा शिक्षण आणि आरोग्य ह्या गोष्टी ज्याला मिळत नसणार तो झाला दारिद्र्य. किंवा याची एक व्याख्या आहे, 2 वेळचं जेवण ज्या व्यक्तीला किंवा जीवन जगण्यासाठी जितकी कॅलरीची गरज असते, ऊर्जेची गरज असते, तितक्या सुद्धा मिळवण्यासाठी ज्याची कमाई नसते, ज्याचं उत्पन्न नसते, त्याला म्हणतात दारिद्र्य म्हणतात. अशी व्याख्या आहे, राईट. रोजगार म्हणजे कोण? जो काम करत असताना त्याच्या उत्पन्नात भर पडते, पर कॅपिटा इन्कम मध्ये भर पडते आणि त्यामुळे अप्रत्यक्षरित्या प्रत्यक्षरित्या हे देशाच्या उत्पन्नात भर पडते, याला म्हणायचं रोजगार. कळतंय बडा तुला? रोजगार. बेरोजगार म्हणजे कोण? असा व्यक्ती की जो आहे त्या वेतनदरावर काम करायला तयार आहे, मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या सुद्धा तो काम करायला तयार आहे आणि तरीही मागून सुद्धा काम मिळत नाही, त्याला म्हणायचं बेरोजगार म्हणायचं, राईट आहे. चला पुढे. त्यानंतर जन आरोग्य, जन दारिद्र्य. जन म्हणजे मी काय सांगितलं होतं तुम्हाला? यस, पूर्ण जनतेतला जास्तीत जास्त भाग, जास्तीत जास्त लोक ज्या ठिकाणी काय असतील बेटा, त्यांच्या मूलभूत गरजा भागवत नसणार, तर त्याला काय म्हणायचं? म्हणजेच इंग्रजीत काय म्हणतो त्याला? मास पॉवर्टी. संपला. आता मास पॉवर्टी कोणत्या बुक मध्ये पहिल्यांदा मांडलेली होती? द नेचर ऑफ द मास पॉवर्टी. ठीक आहे. त्यानंतर खाली तीव्र दारिद्र्य म्हणजे काय? ज्या ठिकाणी कोणता दृष्टिकोन ठेवला जातो? बहुआयामी दृष्टिकोन ठेवला जातो, त्याला म्हणतात तीव्र दारिद्र्य. तुलनात्मक दारिद्र्य म्हणजे काय? जेव्हा व्यक्तीच्या किंवा समूहाच्या मूलभूत गरजा पूर्ण होतात, मात्र ज्या वेळेस ज्यांचं उत्पन्न जास्त आहे त्यांच्याशी तुलना केल्यानंतर यांचं उत्पन्न कसं वाटतं, मग याला काय म्हणायचं? तुलनात्मक दारिद्र्य. पुढे बघा, दारिद्र्याचे सातत्य म्हणजे काय? बरोबर आठवलं तुम्हाला? मागचे 2 वर्ष उत्पन्न कसं, मग सर कशी? बाबा असं नका म्हणा, मी म्हणतोय सर कसे म्हणे दरिद्री. अरे बापरे, असं नका म्हणा. मग चला आता खाली दारिद्र्य अंतर. चला, चार्ल्स कॅनलिस म्हणून एक व्यक्ती आहे, ज्याने एक पुस्तक लिहिलेलं होतं बघा. कुठलं रे? द प्रेसिडेंट्स ऑफ पॉवर्टी. यामध्ये पहिल्यांदा या दारिद्र्याची सातत्याची संकल्पना सर्वप्रथम मांडण्यात आलेली होती. बघा आता आयोग काय करायला लागलाय बघा. पहिल्यांदा त्यांनी किंवा आयोगाने भरपूर प्रश्न असे विचारले किंवा विचारतायत पुढे पुढे. सापेक्ष दारिद्र्य काय असतं, निरपेक्ष दारिद्र्य काय असतं, ठीक आहे. त्यानंतर दारिद्र्या संदर्भातल्या समित्या, त्या समित्यांचे दिलेले रिपोर्ट, आणि 3 समित्या तर एकदम आवडत्या आणि एकदम प्रिय आहेत. लकडवाला, तेंडुलकर, रंगराजन, एकदम आवडीच्या आहेत बघा समित्या. पण यांच्या व्यतिरिक्त अजून समित्या आहेत. ओझा असेल, गौरव दत्त असेल, त्यानंतर अलग कार्यगट असणार आहे, ठीक आहे. अशा बाकी पण आहेत अजून, ठीक आहे. मग यामध्ये आता आयोगाने अजून काय केलेलं आहे बघा. जर आयोगाला कठीण प्रश्न जर फ्रेम करायचा आहे, तर ह्या ज्या दारिद्र्याच्या संकल्पना आहे नेमक्या ह्या कोणी मांडल्या आहेत किंवा कोणत्या पुस्तकात मांडलेल्या आहेत, प्रश्न याच्यावर येऊ शकतो. आता मग आपण एक स्टेप पुढे राहायचं नेहमी. आपल्याला माहिती आहे का, आयोग विचारलेल्या गोष्टी जर आयोग विचारताय तर सगळ्या मुलांचं बरोबर येणार आहे, त्यामध्ये आपलंही बरोबर यावं, ते तर क्लिअरच असावं. पण आयोग जर प्रत्येक ठिकाणी एक पाऊल पुढे जात आहे, म्हणजे जिथं विचारलेलं नाही जर आयोग तिथं विचारताय, तर आपण आयोगाच्या विचारण्याच्या अगोदर आपण तिथं पोहोचलं पाहिजे. बघा, ज्यांना ह्या 2 ओळी कळल्यात ना, ते खूप कमी वेळेत पोस्ट काढून निघून जातात. ज्यांना आयोग विचारल्यानंतर ज्यांना कळतं ना की मी ते वाचलं पाहिजे, केलं पाहिजे, समजायचं जरा उशीर लागणार. बघा, आयोगाचा कल ज्याला वाचता आला तो सगळ्यात पुढे असतो. याला समजते बाळांनो की याला 5 वर्ष लागणार, याला 6 लागणार, याला 8 लागणार, याला 2 लागणार नाही. ज्याला बरोबर आयोग कळला, ज्याला पेपरचा पॅटर्न कळला, ज्याला समज आली काय केलं पाहिजे, काय सोडलं पाहिजे, अजून काय केलं पाहिजे होतं, तो जस्ट 1.5-2 वर्षात पाहिजे ती पोस्ट काढून निघून जातो. बघा, समज. आता तुम्ही म्हणाल की सर ही समज कशी येईल आणि कुठून येईल, तर सगळ्यात मोठा स्पर्धा परीक्षेतला गायडर म्हणजे आयोगाचा पेपर असतो.
यापेक्षा कोणीच मोठा गायडर नाही बाळा, कोणीच नाही. जर कोणी एखादा म्हणत पण असेल ना, नामांकित व्यक्तिमत्व म्हणत असेल मी गाईड करतो तुम्हाला, तरी मी गॅरेंटर सांगतो आयोगाच्या पेपर इतका मोठा गायडरच नाही कोणी तुम्हाला, नाहीच. मी तर असे विद्यार्थी बघितलेले, ठीक आहे त्यांनी बॅच केलेल्या असतील, एखादा विषय समजून घेतलेला असेल, पण त्यांनी आयोगाचा अप्रोच पकडला आणि अगदी 1.5-2 वर्षात पोस्ट काढून निघून गेलेत बघा. यामध्येच आता रेकॉर्डिंग आहे, मी काही नाव घेत नाही कोणाचं, ठीक आहे. रेकॉर्डिंग चालू असल्यावर बऱ्याचशा गोष्टींना मर्यादा येतात, नाहीतर उदाहरण बाकी मी लय देतो नाही तर, पण ठीक आहे. तरी इकडे मला बघता येतंय, इकडेही बघता येत आहे. चला, पहिल्यांदा 2 कॅमेरे दिसतोय मी, मग नशीब 3. बघ हे असं आहे व्यक्तिमत्व चतुर आहे, 1 2 आणि ती वरच 3. ठीक, चला आता जाऊ पुढे. हा बघा, दारिद्र्य अंतर, पॉवर्टी गॅप ही संकल्पना कोणी मांडली रे? इतकं बोललो यावर कोणी? बरोबर आहे. आणि भारतात कोणी मांडली? गौरव दत्त. आणि संपलं. जाऊ पुढे. चला, आता एक शब्द विचारलेला होता, हेड काउंट रेशिओ, ज्याला म्हणतात शिरगंती दारिद्र्य. एवढीच असते. मॅडम याला दिसतंय का कम्फर्ट? ठीक आहे. हा बस बस इतकंच बडा. आता बघ, शिरगांती दारिद्र्य, देश, एखाद्या देशात अथवा राज्यात दारिद्र्य रेषेखालील असणाऱ्या एकूण व्यक्तींची संख्या म्हणजे शिरगंती होय. बघा ही संकल्पना विचारलेली होती, शिरगणती. मूळतः हा शब्द अस्सल ग्रामीण भागातला शब्द आहे शिरगंती. शिरगंती म्हणजे मोजणे, म्हणजे मोजणे. मग हा इथं का मोजलाय बघा, एखाद्या देशात अथवा राज्यात दारिद्र्य रेषेखालील एकूण व्यक्तींची संख्या म्हणजे देशामध्ये जितके लोक दारिद्र्य रेषेखालील आहेत त्यांची संख्या म्हणजे शिरगंती होय. संपलं. ठीक आहे. काय म्हटलं मी? देशातील एकूण म्हणजे, बरोबर. ठीक आहे. आता खाली बघा, जागतिक बँक, वर्ल्ड बँक यांनी, वर्ल्ड बँक नुसार जर एखाद्या व्यक्तीला दररोज किती वेळा, 1.9 डॉलर, 1.9 डॉलर त्याला जर उत्पन्न जर मिळत नसेल तर तो व्यक्ती दारिद्र्यात मोडतो. ही वर्ल्ड बँकेची व्याख्या आहे. जगामध्ये दारिद्र्य मोजण्याची व्याख्या सगळ्याकडे सारखीच असेल असं नाही. अमेरिकेत गेल्यानंतर तिथली व्याख्या वेगळी, रशियात गेल्यानंतर व्याख्या वेगळी, जगासाठी निर्माण केलेली वर्ल्ड बँकेची व्याख्या वेगळी आहे. तर अतिशय मागासलेले देश असतील आफ्रिका खंडातला, त्यांची व्याख्या वेगळी आहे. तर भारतासारखे विकसनशील देश की विकसित होण्याच्या आपण मार्गावर आहोत, आपली व्याख्या वेगळी आहे. प्रत्येकाची व्याख्या सारखी नसते. तशी ही वर्ल्ड बँकेची व्याख्या काय आहे, दररोज त्याला किती रुपये मिळावे, 1.9 डॉलर. आता ते रुपयात जितकं होईल तितकं तुम्ही विचार करू शकता. ठीक आहे. म्हणजे अंदाजित जवळपास 170 रुपयापर्यंत, 160-170च्या मधात जे काही असेल तेवढं तरी रोज त्याला मिळावं असं आहे. त्यानंतर खाली एडीबी, एडीबी म्हणजे काय बघा, एशियन डेव्हलपमेंट बँक. याची व्याख्या काय, यामध्ये दररोज व्यक्तीचा खर्च हा किती, 1.58 डॉलर. आता वर्ल्ड बँक म्हणते की आम्ही उत्पन्नावर मोजतोय, येतंय का उत्पन्न याच्यावर आहे का, तर ठीक आहे खाली आहे ना. मग पण एडीबी काय म्हणते, एशियन डेव्हलपमेंट बँक काय म्हणते यामध्ये, की आम्ही दररोजच्या खर्चावर विचार करतो. जो व्यक्ती 1.58 डॉलर दिवसाला खर्च करतो तो व्यक्ती दारिद्र्यात नाही. खर्च करू शकत नसेल तर दारिद्र्यात आहे. कळतंय तुम्हाला? इकडे मी काय सांगितलं, उत्पन्नावर, आणि इकडे कशावर बोलतोय बेटा, खर्चावर बोलतोय. राईट. ठीक. त्यानंतर आता बघा, दारिद्र्य मापण्याचे 2 पद्धती किंवा 2 पद्धतीने दारिद्र्याचं मोजमाप केलं जातं. एक आहे सापेक्ष आणि दुसरं आहे निरपेक्ष. तुम्ही जर मागचे पेपर जर बघितले असतील तर तुम्हाला एक लक्षात येईल की या 2 संकल्पनांवर कमीत कमी
5 ते 6 वेळेस प्रश्न आलेले आहेत दोघांवर. हे सेटिंग ऑटोमॅटिक बदलली की तुम्ही बदलली? चला आता इकडे बघा आणि इकडेच बघा. मी काय म्हटलं? अरे इकडे बघा म्हटलं बघा. मग दारिद्र्य मोजण्याचे दोन प्रकार किंवा दोन पद्धती यामध्ये, एक आहे सापेक्ष रिलेटिव्ह आणि दुसरं याला काय म्हणायचं? ऍब्सोल्यूट. काय म्हणायचं? हा असं आहे. ठीक. आता यामध्ये काय बघा, सापेक्ष यामध्ये काय तर गरीब आणि श्रीमंताची तुलना करून याची सरासरी काढली जाते आणि सरासरी काढून समजा किती गरीब लोक आहेत म्हणजे भारतात श्रीमंत गरीब एकूणच उत्पन्न ठरवून त्याचा एक मध्य काढला जातो. एक मध्य काढल्यानंतर म्हणजे त्या मध्याला म्हणतात सरासरी रेषा. काय म्हणतात त्याला? सरासरी रेषा. आणि या सरासरी रेषेच्या तुलनेमध्ये ज्यांचं ज्यांचं उत्पन्न कमी आहे त्याला म्हणतात दारिद्र्य. पण याच्यावर आहे त्याला दारिद्र्य म्हटलं जात नाही. पण ही संकल्पना भारतात लागू पडत नाही. का लागू पडत नाही तेही सांगतो. भारताचा जर विचार केला तर एक गोष्ट वर्करने लक्षात येते की जवळपास 4 ते 5% लोकांच्या हातात देशातील 95% संपत्ती दिसते. असं आहे. वर्करने बघितल्यानंतर असं वाटतंय की बरेच जण खूप करोडपती, लखपती, अब्जपती आहेत. पण बहुसंख्य आपल्याकडे असे पण व्यक्ती की ज्यांना 2 वेळच्या खाण्याची भ्रांत आहे, ज्यांना आठवड्याचा बाजार कसा करायचा ही भ्रांत पडते, किंवा ज्यांचं अतिशय कमी किंवा तुटपुंज उत्पन्न आहे. आणि अतिशय लिमिटेड उत्पन्न असणारा हा गट खूप मोठा आहे आणि अतिशय श्रीमंत असणारा गट हा खूप कमी आहे. पण ह्या कमी लोकांमध्ये जास्त संपत्ती आणि ज्यांचं उत्पन्न अतिशय कमी त्या जास्त गटामध्ये कमी संपत्ती आहे. कळलं? मग यांचा जर ऍव्हरेज काढला तर हा जास्त उदाहरण देतो, थांबा तुम्ही जरा गोंधळाल त्यापेक्षा सांगतो. 5% लोक आहेत. या 5% लोकांकडे संपत्तीचं प्रमाण किती टक्के आहे म्हणा? 90% प्रॉपर्टी आहे. आता या ठिकाणी 95% लोक आहेत त्यांच्याकडे असणार किती प्रमाण आहे संपत्तीचं? 10%. किती? ही संपत्ती, खालची संपत्ती सांगितलेली आहे. आता यांचं जर ऍव्हरेज काढलं तर काय लक्षात येत आहे? जनरली 90 प्लस 10 भागिले किती? 2 म्हणजे 100 भागिले किती? 2 म्हणजे किती आलं बेटा? 50. तर ही 50 रुपयाची लाईन आहे की ज्या व्यक्तीकडे 50 रुपये आहेत, ज्या व्यक्तीकडे 50 आहेत किंवा 50च्या वर आहेत तर त्याला दारिद्र्य म्हणायचं नाही. पण 50च्या खाली जो आहे त्याला दारिद्र्य म्हणायचं. ठीक आहे. हे सापेक्ष मध्ये मोजलं जातं. पण भारतात बघा मी सांगतोय की 95% लोकांकडे 10% प्रॉपर्टी आहे, म्हणजे 10ची रेषा आहे ना ही. आणि जर या पद्धतीने आपण मोजलं असतं तर बरोबर आपल्याकडचं दारिद्र्य हे 85 ते 90% पर्यंत गेलं असतं. मग हे आपल्याकडे मोजलं जात नाही. हे फक्त विकसित देशांमध्ये मोजलं जातं. कोणत्या देशांमध्ये? विकसित देशांमध्ये. मग प्रश्न हे पण येणार की विकसित देशामध्ये दारिद्र्य मोजण्याचा कोणता प्रकार वापरला जातो? तर काय त्यामध्ये? सापेक्ष. कोणता आहे? आता भारतात कुठला आहे बघा? निरपेक्ष. निरपेक्ष का बघा, एका विशिष्ट मानक यामध्ये वापरली जातात. म्हणजे काहीतरी यात क्रायटेरिया ठरवला जातो. आपल्याकडचा मेन क्रायटेरिया, पहिला क्रायटेरिया जो पहिल्यांदा वापरण्यात आलेला होता, अलग कार्यगट असेल किंवा ओझा असतील किंवा त्यानंतर लकडवाला असतील, या समितींनी वापरलेला म्हणजे कॅलरीज. कॅलरीज म्हणजे काय? ऊर्जा. ऊर्जा म्हणजे काय? खायला जे मिळतंय आपल्याला ते कॅलरीज, की जे अन्न 2 वेळचं खाणं. जर शरीराला जितकं जीवन जगण्यासाठी जी ऊर्जा पाहिजे ते जर मिळत असेल तेवढा आपण खर्च करू शकत असू तर दारिद्र्याखाली आपण नाहीत. जर एखादा व्यक्ती 2 वेळच्या अन्नासाठी सुद्धा खर्च करू शकत नसेल तर तो दारिद्र्य आहे असं मानलं जातं यामध्ये. राईट? मग इकडे बघा, किमान मूलभूत गरजा पूर्ण होत नाही. म्हणजे किमान म्हणजे कळलं तुम्हाला? खास करून त्यामध्ये अन्न, वस्त्र, निवारा म्हणजे 2 वेळचं जेवण म्हणतोय मी आता.
त्यांना दारिद्र्य समजले जाते. या पद्धतीत दारिद्र्याचे खरे मोजमाप काढत असतात. खरे खरे म्हणजे काय, यामध्ये की जे रिअल आहे ते रिअल आहे यामध्ये निघत असतं बघा. पण याच्या तुलनेत इकडे फक्त सरासरी काढली जाते. खाली विकसनशील देशामध्ये अथवा अविकसित देशामध्ये या प्रकारची पद्धत वापरली जाते. परत एकदा सांगतो, दारिद्र्य मोजण्याच्या जगात किती पद्धती? दोन. एक सापेक्ष निरपेक्ष. सापेक्ष चुकी बरोबर एवढं सांगायचं. सापेक्ष पद्धत ही विकसनशील देशांमध्ये वापरली जाते. बरोबर आहे की चूक आहे? निरपेक्ष पद्धती विकसित देशातच वापरली जाते. चुकीचं आहे. निरपेक्ष दारिद्र्य काढत असताना सरासरी काढली जाते. चुकीची आहे. बर, सापेक्ष दारिद्र्य काढत असताना कॅलरीचाच विचार केला जातो. चुकीचं आहे. मग जगामध्ये दारिद्र्य मोजण्याच्या दोन पद्धती, सापेक्ष मध्ये विकसनशील देश मोजले जातात. बरोबर. तिथं ऍव्हरेज म्हणजे त्यांची सरासरी रेषा काढली जाते. सरासरी रेषेच्या खाली उत्पन्न असेल तर दारिद्र्य म्हणतात, त्याच्यावर असेल तर दारिद्र्य नाही. भारतामध्ये निरपेक्ष पद्धत मोजली जाते. निरपेक्ष पद्धतीमध्ये फक्त कॅलरीचा किंवा जीवनावश्यक वस्तूंचाच विचार केला जातो. विकसनशीलच नव्हे तर अविकसित देशाचा सुद्धा याच पद्धतीने दारिद्र्याचं मोजमाप केलं जातं. चुकी बरोबर. क्लिअर झालं एकदम? चला आता पुढे. बाळांनो, लक्षात येत आहे ना? नवीन लोकांना माझी भाषा कळते का? भाषा हा ठीक आहे. हे बघा, माझा जरा शिकवण्याचा पिंडा असा आहे, हसत खेळत आहे जरा. म्हणजे मला हसत खेळत शिकवल्याशिवाय मला शिकवता येतच नाही असं गृहीत धरून घ्या. मी खूप सिरियस होऊन शिकवूच नाही शकत. नाही, जर तुम्हाला अपेक्षा असेल सरांनी एक ठिकाणी उभं राहून असेल, आपल्याकडे असणारं जे दारिद्र्य आहे ते निरपेक्ष पद्धतीचं आहे आणि त्यामध्ये व्यक्तीला जीवनावश्यक असणाऱ्या बाबींचा विचार केला जातो. जर असं अपेक्षित असाल माझ्याकडनं तर नाही, अपेक्षा भंग होईल बघा. ठीक आहे. हा चला आता सांस्कृतिक दारिद्र्य नावाची संकल्पना आली. बरेच लोकांना पहिल्यांदा कळत असेल, बाबा अशी बी दारिद्र्य आहेत का? आहेत. सांस्कृतिक दारिद्र्य यामध्ये बघा, कल्चरल पॉवर्टी काय असते ही संकल्पना पहिल्यांदा 1960 मध्ये मांडण्यात आली. आणि कोणी मांडली? ऑस्कर लेविस. आता त्या ऑस्कर पुरस्कारचा आणि याचा काही संबंध नाही, पण बऱ्याच जणांच्या डोक्यात आलं बघा, ऑस्कर, बापरे हे नाव येतं बरं का आपल्या बरोबर वाचण्या बिचण्या. नाही, तो चित्रपट सृष्टीतला ऑस्कर तिकडं, माणसाचं नाव आहे ऑस्कर लेविस याने मांडलेलं होतं. त्यानंतर बघा, इतकाच प्रश्न येणार की सांस्कृतिक दारिद्र्य कधी मांडलं? 1960 मध्ये. आणि कोणी मांडलं? ऑस्कर लेविस यांनी. वा, चांगली सांस्कृतिक मांडलं बरं का ऑस्कर भाऊने. ठीक. खाली दारिद्र्याचे दुष्टचक्र. हा, हे खूप महत्वाची संकल्पना आहे. आताच्या राज्यसेवा मेन्सला बघून घ्यायच्यावरचा प्रश्न आहे. ठीक आहे. दारिद्र्याचं दुष्टचक्र मी पुढेही दिलेलं आहे तुम्हाला. दारिद्र्याचे दुष्टचक्र ही संकल्पना 1953 मध्ये मांडली आणि रॅग्नर नर्कसे, इतिहासात सुद्धा मिळते बघा हा माणूस तुम्हाला, रॅग्नर नर्कसे या व्यक्तीने मांडली बघा. रॅग्नर नर्कसे यांनी मांडली. परत सांगतो बघा, सांस्कृतिक दारिद्र्य कोणी मांडलं? आणि दारिद्र्याचं दुष्टचक्र, मग दुष्टचक्र ही संकल्पना मांडली केव्हा? कधी? आणि सांस्कृतिक दारिद्र्य 1900. चला गुड, जाऊ पुढे. छान. हे बॅच बाकी सगळ्यात हुशार बॅच दिसते बरं का. मी एकचदा बोलावं लगेच लक्षात ठेवा बघा पोरांनी. भारी, छान. मग सर मागची बॅच बी हुशार होती? नाही, हुशारच होती असं म्हटलोय बाळा. पुढे शब्द उच्चारला नाही मी. हुशार बॅच होती मागची पण, कारण मी त्या बॅचला असंच म्हटलं होतं, मागची बॅच पेक्षा ही बॅच हुशार दिसते. हो ना, या बॅचला. अरे मग मागच्या पेक्षा इंचभर जास्त असलं तर जास्त आहेच ना. इंचभर, हा फक्त इंचभर. कारण मागच्या बॅचचे बरेच जण रिझल्ट येणार आहेत त्यांचे. आता रिझल्ट लागल्यावर बघा तुम्ही. मग ते बॅच पण हुशार. टफ बॅच होती. टफ म्हणजे कशी, त्यामध्ये काही जण अशी होती 15 जण तर अतिशय बेस्ट अभ्यास करायची बघा, मस्त बिलकुल. ठीक आहे. आणि त्यातले काही जण होते, पण तुमच्यामध्ये मला पूर्ण जणांकडनं अपेक्षा आहे की बेस्ट मध्ये बेस्ट करायचं बघा. जितकं तुमच्यात पोटेन्शियल आहे ना तितकं वापरायचं बाळांना बघा. आणि मेहनत केलेली कधीच वाया जात नाही.
हे इतिहास साक्षी आहे. जर एखादा व्यक्ती जर कुठेतरी पोस्ट मिळवण्यात कुठेतरी जास्त वेळ घेत असेल, हे त्यालाच माहिती असतं कुठेतरी चुकलं होतं आपलं. त्याला माहिती असतं बरोबर एकट्या. बरोबर आहे का नाही? त्याला पण कोणाला बोलता नाही येत, कोणाला सांगता नाही येत. तुम्ही प्रामाणिकपणे करा. तुमच्यातले बघा ऍव्हरेज वय 20 किंवा 21 असते. मी ऍव्हरेज म्हटलं. ऍव्हरेज सापेक्ष ऍव्हरेज हा. तर यामध्ये हे वय म्हणजे असं आहे की तुमच्याकडे नाही का 1-1.5-2 वर्ष द्यायला बेस्ट आहे पुढे. तुम्ही जर इथून इतकं छान दिलं, बेस्ट दिलं, आणि कॉम्पिटिशनला कोण झालं माहितीये का? ज्यांनी मेन्स दिले, जे 2-2, 3-3 वर्ष झाले तयारी करतायत ना, तुम्ही त्यांच्यासोबत कॉम्पिटिशन करा. टेस्टला सुद्धा नाही का त्यांच्या मार्गाला फॉलो करायचं. ठीक आहे बाबा 100 मार्काचे 60 आले का त्यांना? मला 40 आहेत का? आता पकडतो बघा मी 4-5 टेस्ट मध्ये 50 पर्यंत तर जाईल, मग 55 गाठेल. बरोबर आहे का नाही? जोपर्यंत बरेच जण अंडर ग्रॅज्युएशन असतील, ग्रॅज्युएशन होत होत आपली बरोबर लेवल त्या पास होणाऱ्यांना टच झाली पाहिजे. आता पोहोचतो बघा. बघा किती सुवर्ण काळ येते समोर. फक्त कॉन्फिडन्स बाकी लूज होऊ द्यायचा नाही. ज्यावेळेस योद्धा रणांगणात उतरतो आणि ज्यावेळेस म्हणजे योद्ध्याचा एक आहे, जो योद्धा ठरवूनच येते ना, काही झालं ना तरी माघार परतणार नाही बघा, तो परततच नाही. पण काही काही योद्धे असे असतात, तिथं गेल्यावर निर्णय घेतो मी आता, तिथं पोहोचू द्या, आणि मग शस्त्र काढतो आणि शस्त्र बघितलं असं वर बघतो पहिले, बापरे किती पब्लिक आहे इथं, आता कुठं नाही भाव लागायचा आपला, चाललो रिटर्न. तर ह्या क्षेत्रात बी तसंच आहे. वर बघायचंच नाही किती कॉम्पिटिटर आहेत. मी माझं काम करत राहील, बास मी माझं बरोबर देणार आहे. आपल्याला माहिती आहे ना, मेरिट तिथंच क्लोज होत आहे बरोबर, बास. मेरिट काय 80-85 लागत नाहीये की आपल्या 10वीला किती टक्के रे? 95. किती? 98. किती? 100 पैकी 100. इथं काही तसा कार्यक्रम आहे का? नाही. इथं एकदम उद्देश, ते लिहायचं नाही कंबाईंड वाल्यांना तर 4 पैकी 1. फक्त एरिया बरोबर